पुढची मोठी बातमी अशी आहे की जिहादी गोष्टी करायच्या असतील तर मुस्लिम तरुणांना नोकरी का द्यायची असं नितेश राणे म्हणालेले आहेत। यापेक्षा जास्तीत जास्त हिंदू माता भगिनींना नोकऱ्या देऊ अशी भावना नितेश राणेंनी व्यक्त केलेली आहे। मुलींना दोष देण्यापेक्षा जागरूकता आणून आयुष्य उद्ध्वस्त होताना वाचवू, ही मुलं जी अटक होत आहेत त्याच्या मागे असलेल्या शक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम सरकार करतंय असंही ते म्हणाले। तुम्ही मागे एक विधान केलं होतं की मुस्लिमांकडून खरेदी किंवा व्यवहार करू नका। आता एक नवीन परत एक वादाचा मुद्दा असं सगळीकडून विरोधकांनी टीका करतायत की जाणीवपूर्वक नोकऱ्या मिळू नयेत म्हणून हे केलेलं विधान आहे। त्यांना देखील म्हणजे कॉर्पोरेट जिहादमध्ये त्यांना देखील नोकऱ्या देऊ नये असं तुमचं विधान। पण आता तुम्ही सांगा, आपण नोकऱ्या का करतो? पोट भरण्यासाठी करतो, करिअर बनवण्यासाठी करतो ना। मग तुम्हाला नोकऱ्या मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचा धर्मच वाढवायचा असेल, जिहादच करायचा असेल, जबरदस्ती बीफ खायला द्यायची असेल, जबरदस्ती हिजाब घालायला लावायचे असेल, जबरदस्ती धर्मांतर करायचं असेल, मग तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या कशाला? आम्हाला आमची भूमिका एवढंच आहे। आता खरेदी करत असताना खरेदी केली तर तुम्ही तो पैसा जिहादसाठी वापरणार, जकातच्या निमित्ताने तुम्ही जिहादकडे देणार। इथे पण तुम्हाला नोकरी मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये आम्ही दिल्यानंतर तुम्हाला तिथे पण जिहाद करायचंय, मग नोकऱ्या द्यायच्या कशाला? मग ह्यापेक्षा हिंदू राष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आमच्या हिंदू माता मुला मुलींना अगर नोकऱ्या दिल्या तर आपण सगळेजण सुरक्षित राहतो ना। असे सगळे प्रकरणं बंद होतात। महाविकास आघाडीचं सरकार चुकून असतं, हे प्रकरण दाबलं गेलं असतं, मी तुम्हाला सांगतो। पण आज आपल्या विचाराचं सरकार असल्यामुळे आज हिंदू समाज सुखाने झोपू शकतो, आत्मविश्वासाने फिरू शकतो। आणि म्हणून तर ह्या सगळ्या जिहाद प्रेमी लोकांना आणि हिंदू द्वेषी लोकांना तर घरी बसवलेलं आहे। आज महापालिकेपासून ते लोकसभेपर्यंत आज कुठेच सत्तेमध्ये का नाहीये? कारण हिंदू राष्ट्रामध्ये राहून जिहाद्यांची सेवा करत असतील तर घरात बसूनच आम्हा लोकांना टीव्हीवर बघायला लागेल। एकंदरीत बघितलं तर जो कोणी याबद्दल बोलत नाहीये कदाचित त्याचमुळं कुठेही सत्तेत न राहता फक्त घरात बसूनच आमच्या या सगळ्या भूमिका त्यांना पाहाव्या लागतील असा टोला देखील यावेळी मंत्री नितेश राणे यांनी लगावलाय। हर्षद राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, मुंबई।